मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. पुनश्च मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर लक्षात घ्या, 9850015558. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे, परंतु मला सर्वांना सांगायचं आहे, मला बोलल्याशिवाय, माझ्याशी संपर्क साधल्याशिवाय कोणीही माहिती टाकू नये. अशी माहिती टाकली जाईल ती गाळण्यात येईल, ती व्हॉट्सअपमध्ये समाविष्ट केली जाणार नाही, डिलीट केली जाईल. कारण अशी माहिती अनेक येते, मेमरी फुल होते आणि ज्यांना गरज आहे ते माहिती टाकू शकत नाही. जी मंडळी माझ्याशी बोलून, संपर्क साधून व्हॉट्सअपवर माहिती टाकतील मला हवी ती, त्यांचाच मी विचार करेल, इतरांचा मुळीच नाही, हे लक्षात घ्यावं. मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं, नंतरच आपण घरून निघावं. आदल्या दिवशी मोबाईल करावा, तसा निघतानाही करावा. काही लोक आदल्या दिवशी करताना निघताना करत नाही आणि ते येत पण नाही, असा अनुभव मला अनेकदा आलेला आहे. म्हणून जे निघताना करतील त्यांच्याचसाठी मी हजर राहील, अन्यथा मी माझ्या कार्यासाठी दौऱ्यावर निघून जाईल. यंत्रसिद्धी वाटप सुरू झाली आहे. ज्यांना श्रद्धा असेल त्यांनी हा व्हिडिओ अवश्य ऐकावा, अगदी बारीकतेने. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, पाकिटाची साईज लिहितो, तरीही अनेक जण मोठी पाकिटं पाठवून राहिलेली आहे. आजही 5-7 पाकिटं मोठी आली आहे. अशी पाकिटं आमचे कार्यकर्ते मंडळी नष्ट करतात, ती कंटी पोस्टामार्फत घेतली जात नाही. 6 इंच रुंद, 11 इंच किंवा 10 इंच लांब अशीच पाकिटं बाजारात मिळतात. नसेल तर आपण स्वतः करा, ब्राऊन पेपरची, त्याच्यावर 25 रुपयाची चांगली पक्की तिकीटं चिटकवा. सरकार तिकिटाला डिंक लावत नाही आहे, आपण लावावा. नुसती त्याच्यात तुम्ही पाकिटात तिकीटं टाकली तर आमच्याकडे लावण्याला काहीही कोणीही लावणार नाही. प्रत्यक्ष ती माझ्या दृष्टीत येत नाही, ती काय दुसरे मंडळी करतात. आपल्याला पत्ता त्या पाकिटावर लिहा, 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा. माझा पत्ता तुमचा पत्ता असलेल्या पाकिटावर मुळीच लिहू नका, लक्षात घ्या. मी अनेकदा सांगतो तरी चुका करताय लोक. साधं सरळ तुम्हाला येत नाही तर मी काय करणार. दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता लिहा, चांगलं बंदिस्त करा, त्याच्यात आपलं पाकिट टाका आणि स्पीड पोस्टाने करा. चुकीची पाकिटं आलेली ही नष्ट केली जातील. ज्यांनी श्रद्धा आहे त्यांनीच 3 यंत्रसिद्धी आम्ही विनामूल्य अभिमंत्रित करून देतो. कुठल्याही दिशेला केव्हाही आपण लावू शकतात. सर्वांना दिसेल अशीच लावायची आहे. ही देवघरात लावायची यंत्र नाही, ही ग्रहाची यंत्र आहे. सर्व जाती समूहाला चालणारी आहे. असो, आजचा विषय आपण राशी भविष्याचा घेणार आहोत. आज 26/12/2025 रात्रीचे 20:46 झालेले आहे. 26 तारीख आज शुक्रवार आहे आणि वार्षिक भविष्य आपण तुला राशीपावतर आलेलो आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला. आज आपण 8 नंबरची राशी वृश्चिक राशी घेत आहोत. संपूर्ण 2026चं हे भविष्य आहे. आता याच भविष्यामध्ये आपण वृश्चिक राशीत बघत आहोत. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा कुंडलीमध्ये धन ठिकाणी बसलेला आहे, बुधात्त योगात. तो शुक्र मंगळाचा लक्ष्मी योग झालेला आहे धनाच्या ठिकाणी. आणि शनी त्रिकोणात 12वा मीन राशीत बसलेला हा आपला शत्रुग्रह आहे. हा पंचमात बसलेला आहे. म्हणजे आपले काही वृश्चिक राशीची मुलं जी असतील ती शत्रू होण्यास मागे पुढे पाहणार नाही, अशी कुंडलित भाष्य आहे. आणि गुरु या ठिकाणी मृत्यूस्थानी, अष्टमस्थानी असल्या कारणाने तो लाभदायक होणार नाही. आपलीच नातेवाईक मंडळी आपल्या विरुद्ध जातील, हे लक्षात ठेवा.
आपण कुणाही नातेवाईकावर विश्वास ठेवू नका, भावनेच्या आहारी जाऊ नका. असं असताना यात आपल्याला रवी बुधात योग, बुद्धी आपल्याला भरपूर चालणार आहे, विद्वत्ता येणार आहे. आपलं कुठलंही वय असो, लहान वय असो, मध्यम असो, ज्येष्ठ असो, श्रेष्ठ असो, तर आपल्याला बुद्धी मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे आणि बुद्धीच्या जोरावर आपण लक्ष्मी प्राप्त करणार आहे. हे वर्ष लक्ष्मी प्राप्त करण्याचं आहे. मुलांपासून सावध राहा असं म्हणत असताना मुलांचा कारकग्रह हा कुंडलीमध्ये अष्टमस्थानी आहे. त्यामुळे मुलांनी वाहन चालवू नका, सावधानतेने वाहन चालवा. कुठेही तुम्ही असला, तुम्ही या ठिकाणी मुलं असो, नातू असो, नातिनी असो, जावई असो, मुली असो, अजून कोणी असो, पंटी असो, त्या सर्वांनी चालण्याच्या दृष्टिकोनातून वाहन चालवू नका. शक्यतोवर दूरवर जाऊ नका, 100 किलोमीटरच्या वर दूर जाऊ नका या 2026मध्ये, असं मी सांगेन. असे असताना आपण या ठिकाणी बघणार आहोत की पुरुष आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. नवीन इसवी सन 2026चे वर्ष आपणास जरा काळजीचे जाणार आहे. असे हे भविष्य आपल्याला बघत असताना प्रथम आपण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि वृश्चिक राशीच्या भविष्य बघण्याला, मार्गदर्शन करण्याला पुढे जाऊया. पुरुष आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवीन इसवी सन 2026चे वर्ष आपणास जरा काळजीचेच असणार आहे. एकापाठोपाठ एक वर्ष समस्या आपल्याला ह्यात येतील, मानसिक पीडा देणारे असणार आहे. मात्र ह्या वर्षात आपल्या खरे खोटे नातेवाईक, मित्र, परिवारांची परीक्षा देखील होणार आहे. या परीक्षेच्या निर्णयावरच आपण आपले पुढील जीवन आयुष्यातील संबंध ठेवावे. आर्थिक मानसिक दगा देणारी माणसे कधीही सुधरत नाही, हे लक्षात घ्या. जो पैशाचा धोका देतो त्याला मन भावना अजिबात नसतं, हे लक्षात घ्या. तो काहीही कामाचा नाही, हे लक्षात घेऊन आपण कार्य करीत राहावे. स्वतःच्या स्वभावावर विशेष नियंत्रण ठेवावे. मुलांच्या बाबतीत मात्र चिंता, काळजीच्या घटना किंवा तशा वार्ता काणी येण्याची संभावना ग्रह संकेत देत आहे. मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. तीर्थयात्री जाताना आपले आरोग्य व आपल्या पैशाकडे विशेष लक्ष द्यावे. पैशाची चोरी होण्याची संभावना जास्त राहणार आहे. घराला कुलूप लावून जाऊ नका. शक्यतोवर या वर्षात प्रवास हा सीमित स्वरूपात करा. महिला माहेरी जाणे येणे वाढणार आहे. ज्या स्त्रिया विवाहित आहेत त्यांना हे वर्ष जरा काळजीचे असणार आहे. यात आपल्या बुद्धीची कसोटी लागणार आहे, कारण माहेरच्या व्यक्तीचे वागणे अचानकपणे आपल्या सासरच्या मंडळींना बोचणारे होणार आहे. त्यामुळे विनाकारण सासर माहेर यांचे वितुष्ट निर्माण होण्याची संभावना या वर्षी आहे. या नवीन वर्षात आपण कुटुंबीय समवेत, तीर्थाटनासमवेत वारंवार दूर प्रवास देखील घडणार आहे. आणि कुटुंबासह जाल तर सुरक्षित जाल, एकटेपणाने जाल तर आपल्या नशिबावरच तुम्ही जाणार आहात. आपल्या हातून धार्मिक कार्य देखील होणार आहे. आपण तीर्थक्षेत्री पाण्याच्या जागेपासून स्वतःला दूर ठेवावे. गाडी वाहनातून चढताना उतरताना सावधानता बाळगावी. अविवाहित मुलींना स्थळे येताना अडथळे येणार आहे. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. गर्भवती महिलांनी स्वतःच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे. प्रेमविवाह करू इच्छाणाऱ्यांचे मुलींचे हे प्रेम प्रकरणे पुढे जातील. नोकर वर्ग आहे त्याच जागी तुमची पगार वाढ होणार आहे. बदली किंवा दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न आपण करू नये, किंवा विचार असेल तर तो विचार मनातून काढून टाकावा. नोकरी सरकारी असो वा खाजगी कंपनीतील, आपण जर अधिक पगारवाढीसाठी दुसरीकडे नोकरी जाण्याचा आपण विचार करीत असाल तर ते मनात आणू नका, कारण दुसरीकडे जाता आहे त्या जागेवर दुसरा व्यक्ती येईल आणि आपण ज्या जागेवर जाणार असाल त्या ठिकाणी शारीरिक अस्वस्थता निर्माण होणार आहे. तसेच नवीन ठिकाणी अधिक पगाराची नोकरी आज असली तरी ती कायमस्वरूपी राहणार नाही. म्हणून ग्रह संकेत आपणास सांगत आहे की त्याच जागी, जुन्याच जागी आपण राहावे व पुढील वर्षी आपणास अपेक्षित असलेली पगार वाढ मिळणारच आहे. नवीन नोकरी इच्छुकांना हा काळ नवीन नोकरी मिळवण्यासाठी अडथळाकारक असला तरी नवीन संधी आपल्याला प्राप्त होतील. आपण काही ठिकाणी नोकरी करत असाल, पगाराचे पॅकेज पण मोठे असेल तरी आपण जुन्या जागी राहावे.
विवाह योग यावर्षी मात्र फार नगण्य आहे. न रुसणारी उपयोग नसलेली स्थळे येतील. मात्र पुढील वर्षी विवाह हमखास होईल. व्यवसाय उदार उसनवारीचे व्यवहार आपण अजिबात करू नये. व्यापारी वर्गाने नवीन वर्षात खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आर्थिक नुकसानीकारक हे वर्ष नाही, परंतु भरघोस नफा मिळवून देणारे हे वर्ष पण नाही आहे. यासाठी आपण व्यापार कसा वाढवता येईल याकडे अधिक लक्ष द्यावे. अधिक व्यापार करून आर्थिक व्यवहारात वाढ करून आर्थिक समतोल साधावा. या वर्षात आपण आपल्या व्यवसायाच्या जागेत नवीन बदल करू शकतात. नवीन फर्निचर, मालाच्या जागी योग्य तो बदल करून ठेवणीच्या जागी, स्टॉकच्या जागी, मोठे स्टॉकच्या जागी, गोडाऊनच्या जागी आपण उत्कृष्टरित्या बदल आपल्याला करून घ्यावा लागणार आहे आणि तो करून घेणे इष्ट ठरणार आहे. आपणास व्यापार वाढीसाठी भूमी जागा खरेदीच्या संधी पण प्राप्त होणार आहे. व्यापार करण्यासाठी वाहन खरेदीचे संधीचे योग पण होणार आहे. या संधीचा लाभ आपण उचलावा. जुन्या मालाचे स्टॉक जसा नफा मिळेल तसेच समाधान मानून आपण ते स्टॉक जुने विक्री काढावे व नवीन स्टॉक करावे. नवीन स्टॉक आपल्या अनुभवाच्या आधारावर आपण करून घ्यावे. व्यवसायाच्या जागी शांती, धार्मिक लहान मोठे पूजन करून चांगले राहील. यंत्रसिद्धी व्यवसायाच्या जागी लावावी. विद्यार्थी वर्ग अभ्यास करूनच आपल्याला यश मिळणार आहे. हे नवीन वर्ष समस्त वृश्चिक राशीच्या विद्यार्थींना उत्तम असणार आहे. शालेय अभ्यासात काही वेळेस व्यत्यय येणार आहे. तो व्यत्यय बाजूला करून आपण फक्त आपल्या शालेय अभ्यासक्रमासाठी स्वतः लक्ष घालून अभ्यास करावा. थोडासा अडचणीचा प्रवास राहील, परंतु यश मिळवून देणारे ग्रहमान या शालेय प्रवासात राहणार आहे. कुठलेही शिक्षण आपण घेत असला तरी यश मिळणारच आहे, परंतु अभ्यासाची जोड त्याला हवी. यावर्षी आपल्याला सुंदर शाळेमध्ये प्रशस्तीपत्रक, शाबासकीची थाप आपल्याला मिळणार आहे. आपल्याला आवडेल असे वाहन खरेदीचे योग पण या ठिकाणी आई वडील करून देणार आहात. आपली राहण्याची इच्छा असल्यास हॉस्टेल पण आपल्याला अवगत होणार आहे. माता पिता आपले प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे. कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, ऑटोमोबाईल इंजिनिअरचे विद्यार्थी, मेकॅनिकल इंजिनिअरचे विद्यार्थी वर्गास हे वर्ष उत्तम जाईल. राजकारणी जवळची मंडळी विरोधात जातील तरी राजकारणी पुढारी मंडळींनी जरा सावधानतेने राजकारण करावं. कार्यकर्त्यांना सांभाळून घ्यावे. राजकारणी व्यक्तींना गोंधळात टाकणारे हे वर्ष असणार आहे. त्याचंच पक्षश्रेष्ठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पक्षनिधी देखील मागणार आहात. नवीन उमेदवारी पत्र मान्यतेसाठी आपल्याला बराच आर्थिक खर्च करावा लागेल. यात आपणास आपल्याच घरातून विरोध देखील होणार आहे. राजकारण सोडून द्यावे अशी इच्छा पण घरातील लोक व्यक्त करणार आहेत. आपण मानी तसंच सन्मानी स्वभावाचे असल्यामुळे शेंडी तुटो वा पारंबी तुटो या आविर्भावात आपण असणार आहात. या वर्षी मागील वर्षीप्रमाणे विषयाची खात्री आपले ग्रहयोग देत नाही. विजयासाठी खूपच आडवे तिडवे मार्ग आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. उखळात पडल्यावर आपण काय करायचे या असताना समस्त राजकीय पुढारी मंडळींना हे नवीन 2026चे वर्ष अधिक खर्च करणारे आणि मोठ्या प्रमाणावर विरोध करणारे असणार आहे. आर्थिक बाजू जीवनायुष्यात आवश्यक असते, म्हणून आर्थिक वर्ष कसे जाईल हे आपण आता बघणार आहोत. वृश्चिक राशी 2026 आर्थिक प्रगतीचे हे वर्ष आहे. समस्त वृश्चिक राशी व्यक्तींना आर्थिक प्राप्ती ही ह्या नवीन संधी आपल्याला प्राप्त होणार आहे. यासाठी आपल्याला खूप घाम देखील गाळावा लागणार आहे, खूप वेळ देखील द्यावा लागणार आहे. आर्थिक प्राप्तीचे योग पूर्ण वर्षभर राहणार आहे. मागील वर्षापेक्षा या वर्षात अधिक आर्थिक प्राप्ती होणार आहे. या नातेसंबंधित लोकांकडून कुठल्याही सहाय्याची आपण अपेक्षा करू नका. हे सर्व नातेवाईक आर्थिक व्यवहार न करण्याचं आपली भलाई आहे. धार्मिक कार्यात अडथळे येत राहतील. धार्मिक कार्य करून देखील काही लाभ होणार नाही असा न अनुभव येईल. असल्याने आपण यापासून दूर राहावे. प्रवासात अधिक खर्च करा. नवीन वाहन खरेदीचे योग पण आहे. आर्थिक विकासात बुद्धीचा योग वापर आपण करावा आणि आपण आर्थिक व्यवहार आतापर्यंत तर ज्यांच्याशी खेळण्याशी केले आहे आणि ज्याचा कटू अनुभव आला आहे अशा पासून सावध राहावे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी. येणारे वर्ष आपणास आपल्या आरोग्याची विशेष काळजी लावणारे असणार आहे. या बाबतीत मेडिकल क्षेत्रात चूक होण्याची संभावना देखील आहे. आपण आपले आरोग्य 2-3 डॉक्टरांना दाखवून आरोग्याबाबतच निर्णय घ्यावे. नातेसंबंधिताच्या कार्यालयात
त्यांच्या विक्षिप्त वागण्याचे परिणाम देखील आपल्या आरोग्यावर होणार आहे. तसेच आपल्या मनावर आघात करणारे प्रसंग देखील घडणार आहे. तरी देखील आपल्या राशीस्वामीच्या सामर्थ्यामुळे आपण सर्व परिस्थिती पालटवू शकतात, उलटवू शकतात. गर्भवती महिलांनी सिझरचा सल्ला जर दिला गेला असेल तर 2-3 डॉक्टरांना दाखवून नंतरच निर्णय घ्यावा. शक्यतोवर तालुक्याच्या गावी आपण सरकारी दवाखान्यातून डिलेव्हरीचा करण्याचा प्रयत्न करावा. हृदयविकार, रक्तदाबाचे विकार, मानसिक ताण, तापादी विकार, पोटदुखीचे विकार संभवनीय आहे. अनुचित नको असणारे विचार, नको नातेसंबंध याचा विचार सोडून आपण आपल्या कामामध्ये लक्ष देण्याचा प्रयत्न करावाचा आहे. त्याचप्रमाणे आपण आता बघणार आहोत वृश्चिक राशीचा सारासार हे वर्ष कसं जाणार आहे. 2026 वर्षाचा प्रारंभ अत्यंत आनंददायक, उत्साहकारक असणार आहे. मागील 2025चे वर्षातील मागील राहिलेली कामे या वर्षात संपन्न होणार आहेत. हा योग अत्यंत उत्तम आणि चांगला आहे. याचा लाभ उठवा. दूरवरचे प्रवास, तीर्थयात्रा, काही धार्मिक कार्य देखील संपन्न होणार आहे. कामे करताना मात्र सावधानता बाळगावी. लहान मोठी जखम होण्याची संभावना याकडे लक्ष द्यावे. घसरून पडणे, पाण्याच्या जागेपासून सावध राहावे. रस्त्यातून चालता गिलताना जमिनीवरही पाहावे आणि समोर येणारे, मागून येणारे वाहन, ढोरं गिरं, कुत्रे गित्रे पण पाहावे. आपणास घर खरेदी करायचे आहे, जमीन प्लॉट खरेदी करायची आहे, तशी संधी पण या वर्षात मिळणार आहे. नोकरी इच्छुकांना नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहे. ज्यांच्या नोकरी गेलेल्या आहे त्यांनासुद्धा नोकरीच्या संधी पुनरुपयोगी प्राप्त होतील. आपण इतर नोकर वर्गाचे या 2026मध्ये पगारवाढ होणार आहे. आपण आहात त्याच जागी आपण कार्यरत राहावे. काही मुलांना आपले महत्त्व कळणार आहे व ते आपले जवळ येतील. कौटुंबिक सुखद वातावरणाचा लाभ पण आपल्याला मिळणार आहे. एखादी कौटुंबिक सहल, तीर्थयात्रा देखील घडणार आहे. अविवाहितांना स्थळे मनाप्रमाणे मिळतील. प्रेमविवाह पूर्णपणे फसवले जाण्याचे योग आहे. कौटुंबिक, सांसारिक, विवाह संबंधित कोर्ट कचेरीची संभावना देखील आहे. पुढील काळात संभावना असताना आपण ताक फुकून प्यावे. याप्रमाणे आपण कौटुंबिक विचार ठरविण्यात सावधानता बाळगावी. जी मंडळी वृद्धापकाळात आहेत त्यांना आरोग्याच्या व समस्या, आपली विरोधक मंडळी संधीची वाट बघत आहे. आपण अशा व्यक्तीपासून धोका आहे, पण अशा व्यक्ती मिनेचा शनी शिक्षा देखील करणार आहे. त्यांना जेल जाण्याची पाळी देखील येणार आहे आपल्या शत्रूवर. 2026मधील सर्व पौर्णिमा उत्तम असताना सर्व अमावस्या मात्र चिंतादायक दुःख समस्या घेऊन येत आहे. या काळात केवळ बघ्याची भूमिका घ्यावी. कुठलीही प्रतिक्रिया देऊ नये. मनातले विचार मनात ठेवावे. पौर्णिमा मात्र अनारोग्याची संभावना देखील वर्तवित आहे. आपल्या मूल्यवान वस्तूंना जपावे. घरात, कुटुंबामध्ये काही विवाह कार्य घडवू इच्छित असेल तर ते ज्योतिषशास्त्राप्रमाणेच असेल तरच करावे, अन्यथा त्यात फसगत होण्याची संभावना आहे. पुढे कोर्ट कचेरीचे प्रसंग देखील त्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपणाजवळ अशा व्यक्ती या इसवी सन 2026मध्ये येणार आहे की ते आपल्याला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या व्यक्ती आणि फार लाभ देणाऱ्या व्यक्ती आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यापासून कायमस्वरूपी लाभ देखील आपल्याला मिळणार आहे. काही नवीन संगती, जोडी किंवा मित्रपरिवारसुद्धा आपल्याला लाभणार आहे. आपल्याला मुले, बाळे, सुना, नातवंडे, मुली, जावई, पणती या सर्वांना ज्या समस्या असतील या वर्षात दूर होणार आहे. यांना माता, पिता, सासू यांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील, लाभतील. आपणास मंगल कार्यात भाग घ्यावा लागेल. त्यात आपला सत्कार समारंभ देखील होणार आहे. एकूण वृश्चिक राशी आपण जर बघायला गेले तर फार सारखी टेन्शन देणारी नाही. मुख्यतः आर्थिक लाभ देणार आहे. मानसिक टेन्शन, आजारपणाची पण ह्या वर्षी शक्यता नाकारता येत नाही. घसरून पडण्याचे विकार, पोटाचे विकार, डोक्याचे विकार, अधिक विचार हे देखील येणार आहे. परंतु या काळामध्ये आपल्याला एक अशा व्यक्ती काही भेटणार आहे की ते आपलं जीवन पालटून टाकणाऱ्या व्यक्ती भेटणार आहे. त्यात सत्कार समारंभाचे योग पण आपलेले आहे. दूरवर प्रवासाचे योग पण आपलेले आहे. असो, नातेसंबंधात काही दरार असेल, गैरसमज असेल ते दूर होण्याची शक्यता जास्तीत जास्त या वर्षात आहे. दूर गेलेली मंडळी आपल्या जवळ येतील. कौटुंबिक सहल, तीर्थयात्रेचे योग पण याच्यात आहे. विद्यार्थी गणांना पण यश मिळण्याचे योग आपल्याला आहे.
परंतु शक्यतोवर आपण सावधानता बाळगावी असेच हे वर्ष 2026चे आहे. असे असताना विवाहितांना अविवाहितांना पण सुखकर आणि स्थळ मिळणारे हे व्यक्ती आहे. मात्र गर्भवती महिलांनी सिझेरियनचा सल्ला दिला असेल तर तालुक्याच्या गावी सरकारी दवाखान्याचा सल्ला विशेषतः करून घ्यावा. कारण मोठ्या दवाखान्यामध्ये आजकाल सिझेरियन अधिक होऊन राहिलेले आहे आणि ते केवळ लोभासाठी पैशासाठी होत आहे की काय अशी शंका येते. म्हणून आपण आपल्या 2-3 डॉक्टरला दाखवून घेतल्याशिवाय सिझरचा असं विचार करू नका. असो, आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. पुढची राशी धनुराशी आहे. ते आपण 1-2 दिवसात घेऊ. वेळ मिळाला तर इतरत्र आपण मार्गदर्शन घेतच असतो. असो, बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. उद्या कार्यालयात मी हजर नाही. बाहेरगावीचा दौरा माझा आहे. परंतु नंतरच बाहेरगावी दौऱ्यावर जाण्याचा विचार माझा 30 तारखेनंतर आहे. मी जर गेलो तर 8-10 दिवस येणार नाही, हजर राहणार नाही हे पण लक्षात घ्यावं. परंतु अजून तो पक्का निश्चय झालेला नाही. कारण प्रवास निघताना माझी वैयक्तिक तयारी आणि ड्रायव्हर मिळणे आणि वाहनाचा प्रश्न हा पडतो. वाहन माझ्याजवळ आहे, परंतु ड्रायव्हर मिळणे आज दुरापस्त झालेलं असल्याकारणाने ड्रायव्हर आणि योग्य ड्रायव्हर आणि तयारी असा आपल्याला तयारी करून जावं लागते. वैयक्तिक मला तयारी करावी लागत आहे. त्यात या 2-4 दिवसात केव्हाही तब्येतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. माझं वय 78कडे चालणं सुरू झालेलं आहे. याचंही आपण लक्षात घ्यावे. माझ्याकडे तुम्ही समस्या देतात, विचार देतात, मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतात, तर तुम्ही घाई करू नका जा. कारण माझाही विचार तुम्हाला केला पाहिजे. म्हणून 1-2 दिवस मी सांगितलं असलं तरी त्याच्यात 8-10 दिवस, 15 दिवस, महिना पण देखील होऊ शकत असतो. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला गरज आहे. काही वेळेला आपण कपडा आणतो बाजारातून, 2-3 महिने घरीच पडलेला राहतो आणि टेलरकडे टाकल्यावर अहो झालं का टेलर, लवकर द्या कपडे शिवून, असं आपण घाई करतो. तशाच प्रकारची घाई प्रत्येकाला असते. परंतु माझ्या तब्येतीच्याकडे आपलं लक्ष देणं आपलं हे कर्तव्य आहे. असं मी तुमच्यासाठी कार्य करतो आहे, माझ्यासाठी मुळीच नाही. स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं हे कार्य आहे. त्यांचे अंतिम शब्द होतं, म्हणूनच आपण कार्याला करत आहोत. एक महत्त्वाचा व्हिडिओ मी मध्यंतरी जारी करणार आहे. तो मधुमेह, डायबिटीस आणि इतर आरोग्यावर विना सायास कुठलेही औषधी न घेता एक आश्चर्यकारक माझा स्वतःचा अनुभव गाठीला मी तुम्हाला सांगणार आहे. काही निवडक विषय माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी लिहून ठेवलेले आहे. त्याच विषयातला भाग मी दाखवणार आहे. डायबिटीज, मधुमेह असणाऱ्यांनी मुळीच घाबरू नका. मी याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ जारी करणार आहे. त्याचप्रमाणे आपली मुले आपली आहेस की नाही हे पण बघण्याचा प्रयत्न माझा या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण करणार आहोत. DNA चाचणी हे विज्ञानाची चाचणी आहे. DNA चाचणी हे विज्ञानाची चाचणी कितपत खरी आहे आणि कितपत खोटी आहे याचा उहापोह मी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभ्यास त्याविषयी चालू आहे. असो, आणि त्यानंतर माझ्या पत्नी ही गृहिणी होती, सुगृहिणी होती. काही पदार्थ तिला येत होते. मी मागे लोणची वगैरेचं सांगितलं होतं. तर पुष्कळांनी त्या लोणच्याचा आस्वाद घेतला आणि लोणची केलं आणि त्यांनी एक आश्चर्य केलं की आम्हाला आजपर्यंत जगामध्ये कुठेही अशी माहिती तुम्ही दिली नव्हती की मिळाली नाही, ती तुम्ही दिलेली आहे. आमच्या सौ निर्मलाबाईंनी दिलेली आहे. असो, आजचा विषय इथेच संपवण्याच्या पूर्वी पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.